अंतरंग या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत। चला तर पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, बरोबर। तर आता करून पहा या अंतर्गत आपण बघूया की खालील कृती 2 विद्यार्थ्यांच्या गटामध्ये करायची। आता हे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, बरोबर। आणि संदर्भासाठी पृष्ठ 11 वरील छायाचित्र वापरायचं असं आपल्याला सांगितलेलं आहे। तर लाल, पिवळा, निळा असे रंगाचे मातीचे गोळे बनवायचे, ते घ्या, बाजारात मिळतात तसे, बरोबर। आता लाल रंगाचा गोळा थोडा मोठा असावा आणि पिवळ्या रंगाचा गोळा लाटून घ्या। आता या तयार झालेल्या पोळीमध्ये ज्याप्रमाणे पुरणपोळी करताना पोळीमध्ये पुरण भरतात त्याप्रमाणे लाल रंगाचा गोळा भरायचा आणि त्याला घनगोलाचा आकार द्यायचा। एक थोडक्यात एक कृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, पण अर्थात तुम्ही ही घरामध्ये स्वतः करा। अर्थात सवंगडी मित्र फक्त 2 किंवा 3च आपल्याला परवानगी आहे घरामध्ये आपल्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये, नाहीतर तुम्ही एकटेच आपल्या घरामध्ये ही कृती करू शकता। पुढे चला। आता निळ्या रंगाचा गोळा वरीलप्रमाणे लाटून घ्यायचा आहे आणि या पोळीमध्ये पिवळ्या रंगाचा गोळा भरून याचाही एक घनगोल तयार करायचा आहे। आता पृथ्वी गोलाप्रमाणे या घनगोलावर पिवळ्या रंगानं वेगवेगळे खंड दाखवायचे। बघा उजव्या बाजूला आपल्याला हे चित्र त्यांनी दिलेलंच आहे की कशा रीतीने ते संपूर्णपणे करण्यात येत आहे। बघा सगळी चित्र दिलेली आहे, बरोबर। काय सांगितलेलं आहे, पिवळ्या रंगानं वेगवेगळे खंड दाखवायचे। आता तुमचा मातीचा पृथ्वी गोल तयार झालेला आहे, बरोबर। या सगळ्या संदर्भाने आणि या सगळ्या कृतीने काय तयार झालेला आहे, तुमचा मातीचा पृथ्वी गोल। लक्षात आलं। आता पृथ्वीचं अंतरंग बघायचंय, त्याच्या आतली बाजू बघायची, तर मातीचा घनगोल बरोबर मधून अर्धा कापायचा आहे। कसा? मधून अर्धा कापायचा आहे। आता आतमध्ये तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विविध थर असे दिसतील आणि या थरांना नावे देण्याचा प्रयत्न करायचा आहे। काय करायचंय? नावे देण्याचा प्रयत्न। आता आपण बघूया भूकवच। तर पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो आणि या भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही। आता सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर ही मानली जाते आणि भूकवचाची खंडाच्या खालची जाडी ही 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे। मग भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीखाली 40 किमीपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किमीपेक्षा कमी आढळते। आणि मग आकृती क्रमांक 2.1 आणि 2.2 जर तुम्ही बघितला तर भूपृष्ठाखाली जसं जसं खोल 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 आपण जातो तसं तापमान वाढत 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 जातो। बघा हे संपूर्णपणे आपल्याला हा भूकवचाचा अंतरंगाचा हा गोळा दिसतो इथे, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखवणारी प्रतिमा। आले लक्षात? म्हणजे पृथ्वीचं अंतरंग बघण्यासाठी आपल्याला जी कृती दिलेली आहे ती कृती आहे आणि अशा रीतीने आपण ती बघू शकतो। पुढे जाऊया। त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणामध्ये घट होते आणि पुन्हा गावा क्षेत्रामध्ये वाढ होते। तर पृथ्वीच्या केंद्राच्या स्थानी सुमारे 5500 अंश ते 6000 अंश सेंटीमीटर तापमान असतं, बरोबर। आणि भूकवच हे प्रावरण आणि गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचं असतं। कसं असतं? कमी जाडीचं असतं आणि मग त्याचे 2 उपविभाग पडतात। मुद्दाम ही आकृती जरा थोडी मोठीच ठेवलेली आहे कारण तुम्हाला ती बरोबर लक्षात यावी म्हणून। पृथ्वीचा अंतरंग दाखवणारी प्रतिमा अगदी पूर्णपणे दाखवले बघा, सगळं अगदी व्यवस्थित। पुढे जाऊया। खंडीय कवच। तर भूखंड हे प्रामुख्याने कसलं बनलेलं असतं? सिलिका आणि सिलिकॉन या मूलद्रव्याचं संयुग आहे आणि अल्युमिनियम यापासून बनलेलं आहे आणि त्यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत
आणि भूखंडीय कवचाची जी घनता होती, घनता ती 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. संपूर्णपणे माहिती विश्लेषणामध्ये आपण आता बघत आहोत. आणि खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किमी इतकी आहे आणि या थरामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट, कोणता ग्रॅनाइट हा खडक आढळतो. आता पृथ्वीच्या एका बाजूने खोलवर खणत जर गेलं आणि विरुद्ध बाजूनी बाहेर जाता येईल का, याबाबतच्या तुमच्या काही कल्पना तुम्हाला तुमच्या वहीत लिहायच्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा चर्चा करायची, असं जरा विचार करा. या अंतर्गत तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर माहित आहे का तुम्हाला, याच्यामध्ये आपल्या पृथ्वीची निर्मिती ही सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे आणि प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी ही वायुरूप होती. त्याच्यानंतर उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली आणि पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था ही प्राप्त झाली आणि मग कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्यानं त्याला घनरूप अवस्था ही प्राप्त झाली आणि पृथ्वीच्या या भागालाच भूकवच असं संबोधलं जातं, भूकवच. आणि अजूनही सूर्यमालेतल्या बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेमध्ये आहे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत? भूकवच सविस्तर स्पष्ट करायचंय आणि खंडीय कवच सविस्तर स्पष्ट करायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.